सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण 11 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. मागच्या सत्संगामध्ये आपण जीवाचे दोष बघायला सुरुवात केली आहे आणि यातला मुख्य दोष जो आहे विकार, यावरती आपण थोडंसं चिंतन केलं. खरं म्हणजे विकार हा जो दोष आहे हा मुख्य दोष परमेश्वराने सांगितला आहे आणि म्हणून आस्तिपरीच्या वचनांमध्ये परमेश्वरांनी प्रथम विकार हा दोष सांगून आपल्याला सावध केला आहे. विकारावरती कितीही बोललं तरी कमीच आहे, पण आपण थोडक्यात समजून घ्यायचं. विकार म्हणजे बदलणे. ज्या गोष्टीनं आपण बदलतो, ज्या गोष्टीनं आपल्यामध्ये आंतरिक बदल होतो आणि त्या कृतीवरती जाण्यास आपल्याला मानसिक तयारी होते, शारीरिक तयारी होते, तो म्हणजे बदल. तो बदल हा विकार स्वरूप असतो आणि विकारापासून मनुष्य जितका वाचवण्याचा प्रयत्न करेल तितका विकार हा मोठा मोठा होत जातो. कारण परमेश्वराने स्पष्ट सांगितले, विकारचे हजारो दरवाजे असतात आणि म्हणून विकारावरती जितकं स्पष्टीकरण करू आपण तितकं कमी आहे. या चरित्रामध्ये गेल्यानंतर आचार्यांना वेळोवेळी या विकाराच्या संदर्भात परमेश्वर सावध करतात. ज्यावेळेस परमेश्वराची उत्तरापंथाला जाण्यासाठी प्रवृत्ती होते आणि परमेश्वर आचार्यांना असंनिधानाचा धर्म निरूपण करण्यासाठी व त्यांनी असंनिधानाचा जो धर्म आहे तो ऐकवण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी ज्यावेळेस बेलापूर येथे आचार्यांना देव सांगतात की असंनिधानाचा धर्म जो आहे तो ऐका, त्यावेळेस आचार्यांना अत्यंत धक्का बसतो आणि ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. खाली मान घालून ते काडी घेतात हातामध्ये आणि जमिनीवरती अशा रेघोट्या मारायला सुरुवात करतात आणि तोच धागा पकडून परमेश्वर स्पष्ट सांगतात की हाती काडी धरीजी हाई आदी करून विकारच हिंगा. म्हणजे परमेश्वराने जी सुरुवात केली असंनिधानाच्या आचारावरती, विचारावरती आणि असंनिधानाच्या धर्मावरती, त्याची सुरुवातही विकारापासूनच केलेली आहे. आणि म्हणून अप्रत्यक्षरित्या परमेश्वर आपल्याला सावध करतात की तुम्हाला सर्वात मोठा धोका विकाराचा आहे आणि ह्या विकारापासून जो वाचेल तो मात्र परमेश्वरापर्यंत पोहोचेल, माझ्यापर्यंत पोहोचेल. कारण विकार ही सर्वात मोठी भिंत आहे आपल्या जीवासाठी आणि ही विकारा वेगळा जीव होत नाही. मागच्या सत्संगामध्ये आपण बघितलं. आणि कोणताही जीव विकार वेगळा केवळाही झालाची नाही म्हटले आणि म्हणून विकारावरती आपण कितीही चिंतन केलं ते चिंतन कमी पडेल. त्याला एकच उपाय आहे की आपण वेळोवेळी आपल्याला सावधपणे या परमेश्वराच्या मार्गावरती चालण्यासाठी आपण किती आणि कशा पद्धतीनं या विकारापासून वाचू शकतो आपण स्वतःला, याचा विचार चिंतन करायचं आहे आणि सावधपणे पावलं टाकायचे. खरं म्हणजे क्रियावधीच्या दोषामध्ये हा विकार दोष प्रथम येतो आणि जो क्रियावधीचा दोष आहे त्याच्यापासूनच हा जीव धर्मापासून जात असतो आणि त्याला विकार प्रमादी म्हटलं गेलेलं आहे. खरं म्हणजे विकार हा खूप सूक्ष्म पद्धतीचा असतो. मागच्या वेळेस आपण चर्चा केली की आपल्याला काहीतरी गोडधोड खाण्याची इच्छा होणं किंवा गर्दीमध्ये जाऊन आपण काय झालंय, काय होतंय ते बघणं, कारण नसताना कोणावरचं तरी काहीतरी ऐकण्याची इच्छा होणं. मग तो इंद्रिय धर्म असल्यामुळं जितकी इंद्रिय आपल्याकडे आहे त्या सर्व इंद्रियांना बदलावणारा जो आहे तो मुख्य विकारच असतो. परंतु यातून आपण स्वस्थ चित्त होऊन, एकाग्र होऊन या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपली साधना आपण करायची असते आणि परमेश्वर मार्गावरती जायचं असतं. ज्या वेळी आपण हे विकाराच्या व्यतिरिक्त होऊ आणि विकाराला आपण आपल्या याच्यामध्ये काबूत आणू, आपण संयम ठेवू, त्याच वेळेस आपलं स्मरण साधल्या जाईल
स्वस्थ चित्तता आपल्या मनामध्ये येईल, एकाग्रता निर्माण होईल आणि त्याच वेळेस आपण केलेली क्रिया असो, आपण केलेली प्रार्थना असो किंवा आपण केलेलं स्मरण असो, हे परमेश्वराच्या लेखी लागू शकतं किंवा परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतं. पण तरीही यातून मग आपल्याला प्रमाद घडतो का, असं जर आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला तर यातून प्रमाद घडत नाही. कारण हे छोटे छोटे ज्या विकाराच्या गोष्टी आपण करतो तो एक संस्कार रूपाने आपल्या मनामध्ये राहतो. हे संस्कार आपण कसे खुडतोय, कसे बाहेर काढतोय, यावरती आपण आपली एकाग्रता आणि परमेश्वराच्या साधनेमध्ये योग्यता निर्माण करू शकतो. परंतु मग विकार प्रमाद जो शास्त्रामध्ये सांगितलेला आहे तो मुख्य विषय सेवनात करणे, त्याला विकार प्रमाद हे म्हटले गेलेले आहे. आणि विकार प्रमादाने जेव्हा ही सेवना केली तेव्हाच प्रमाद घडत असतो. परमेश्वर आचाराच्या 159व्या सूत्रामध्ये स्पष्ट सांगताय की द्रव्य यंत्र सेवेतो जाय, म्हणजे हा जो जीव आहे हा विकार प्रमादाने या धर्मापासून जात असतो. मग विकार प्रमाद एकदा झाला तर मग त्यातून जीव हा सुटूच शकत नाही का, ही शेवटची स्टेप आहे. आणि सर्वात मेन म्हणजे अत्यंत महत्वाचा गोष्ट, विकार प्रमादिया हा कोण होऊ शकतो. जो अनुसरलेला पुरुष आहे त्यालाच विकार या प्रमादाची भीती निर्माण होत असते. जो अनुसरलाच नाही त्याला प्रमाद घडत नसतो. परंतु काहीच घडत नसतं असं नाही, तर संस्कार रूपाने त्याला ते ठेवणी असतं. आणि संस्कार आपण कोणते आणि कसे लावून घ्यायचे त्याच्यावरती आपल्या अध्यात्माची जी साधना आहे, तिची वाटचाल आहे, ती ठरत असते. म्हणून आपण नामधारक रूपामध्ये किंवा वासनिक स्वरूपामध्ये धार्मिकता करत असताना अत्यंत सावधपणे या गोष्टी समजून जर घेतल्या आणि त्याच्यावरती आजच अंमल करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली तर पुढे जाऊन ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपल्याला हाताळणे अगदी सोपं होऊन जाईल आणि स्वतःला वाचून आपण परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जाऊ शकतो. यातून सुटण्याचा मार्ग आहे. तर ह्या पुरुषाने जर तो दोष कायमस्वरूपी जर सोडला आणि अधिकरणासमोर जर प्रायचित्त घेतलं आणि ते प्रायचित्त जर लेखी लागलं तर हा विकार प्रमादी न राहता त्याला परमेश्वरी सुख पळाला पोचवत असतात. परंतु एकदा प्रमाद घडला की परमेश्वराचा जो पुन्हा संबंध आहे तो या साधकाला होत नाही. आणि म्हणून परमेश्वर स्वतः स्पष्ट सांगतात की जीवानी जर प्रमादापासून वाचवण्याचा प्रयत्न केला तर तो वाचू शकतो. आणि म्हणून प्रमाद हा जो गोष्ट आहे आपल्या धर्मामध्ये सांगितलेली ती अत्यंत महत्त्वाची सांगितलेली आहे आणि ती आपण समजून घेतली पाहिजे. तर प्रायचित्त आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं असतं, समजून घेतलेलं असतं आणि ते समजून घेताना आपण ह्या ज्या जनरली प्रायचित्त आपण प्रत्येक जण करत असतो कधीतरी कोणत्या तरी प्रसंगानुरूप. परंतु ते प्रायचित्त आपल्याला संस्कार रूपाने खूप काही देऊन जात असतं. आजपर्यंत केलेले आपण जे कर्म आहे ते आपलं थांबवत असतं आणि पुढं आपल्याला आध्यात्मिक प्रगतीला संधी प्राप्त करून देत असतं. परंतु एकदा विकार प्रमाद घडला का त्या प्रमादानंतर घेतलेलं प्रायचित्त हे अधिकरणासमोर असायला पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या संदर्भात किंवा ज्या व्यक्तीच्या संदर्भात हे घडलेलं आहे, ज्या पात्रासोबत ही क्रिया घडली आहे ते पात्र प्रायचित्ताच्या वेळेस सोबत असावं लागते. ज्याप्रमाणे दोषाकडे नेले त्याप्रमाणे त्या पात्राला दोषापासून काढून धर्माकडे लावलेले पाहिजे. म्हणजे ऊर्ध्वगतीला आपली चुकी 100% मान्य करून त्या व्यक्तीसमोर, त्या व्यक्तीच्या मनातून निघण्यासाठी आपल्याला ती व्यक्ती समोर असायला पाहिजे. त्या व्यक्तीची इच्छा असली पाहिजे, आपलीही मनोमन इच्छा असली पाहिजे. याला कोणीतरी प्रमाण असायला पाहिजे. म्हणून अधिकरणाच्या माध्यमातून परमेश्वराकडे जर आपण प्रार्थना केली आणि त्या अधिकरणांनी आपल्यासाठी जर परमेश्वराकडे प्रार्थना केली तर त्यातून नक्कीच आपण सुटतो. अधिकरणासमोर म्हणजे कोरे पात्र जे आहे त्यांच्यासमोर प्रांजळ मनाने जर सर्व दोष उक्त केले
आणि त्यानंतर यातून, ह्या प्रमादातून जर स्त्रियांश म्हणजे मुलगा मुलगी वगैरे जर काही असेल तर त्यांनाही धर्म लावलं पाहिजे, धर्माला लावलं पाहिजे. नाहीतर पुढे 3 पिढ्यांपर्यंतचे जे ती व्यक्ती किंवा जे मुलं जे कर्म करतात, अयोग्य कर्म, पापरूप कर्म, त्याला निमित्त दोष आपल्याला लागत असतो. म्हणून ती समोर व्यक्ती, त्या व्यक्तीच्या त्या प्रमादातून, त्या विकारातून काही निर्माण झालेलं अपत्य हे सर्व धर्माला लागलेलं असलं पाहिजे, धर्माला लावता आला आपल्याला पाहिजे. आणि जेणेकरून त्यांच्याकडून पुढे जाऊन धर्म शेवटास जाईल असा आपण प्रयत्न केला पाहिजे. परंतु हा जो प्रमाद आहे तो अगोदर मी तुम्हाला सांगितलं का, तो वासनिकाला किंवा नामधारकाला आक्षेपत नाही, परंतु काहीच आक्षेपत नाही. तुम्हाला सांगितलं संस्कार रूपाने ह्या गोष्टी नामधारकामध्ये किंवा वासनिकामध्ये असतात. म्हणून त्यांनी सुद्धा या गोष्टीपासून जास्तीत जास्त वाचण्याचा किंवा बाजूला राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विकार प्रमादी आणि जर प्रायश्चित्त घेऊन अधिकृतीचा जर आचार केला, अधिकृती म्हणजे जास्त दुप्पट तळमळ दुःख करून, अनुताप करून आचार करणे, तर तसा जर त्यांनी केला तर त्याला परमेश्वर स्वतः देहविद्या देतात. परंतु पुनःसंबंधापेक्षा देहविद्या मिळवणं अवघड आहे. कारण पुनःसंबंधाचा जो आचार आहे तोच आचार आपल्याच्यानी न झाल्यामुळे आपण प्रमादाला गेलो. आणि आता त्याच्यापेक्षा दुप्पट आचार करणे हे अशक्यातली गोष्ट आहे. परंतु परमेश्वर कृपेने आपण जर तसा प्रयत्न केला तर परमेश्वर सहाय्य होऊन देहविद्या देत असतात, जेणेकरून आपल्याला नरक किंवा दुःखामध्ये जाता येत नाही किंवा आपण जात नाही. प्रायश्चित्त घेऊन जर समान वृत्तीचा आचार केला तर देवतेचे संतपळे आपल्याला भेटतात. पण प्रायश्चित्तच घेतले नाही, परंतु आपण आचार करत राहिलो तर परमेश्वर दयाळू माळू असल्यामुळं आपल्याला नरकात जाऊ देत नाही, परंतु आपण आचार करत असल्यामुळं आपल्याला अवगाळ्यात ठेवतात, जेणेकरून दुःख आपल्याला भोगता येत नाही किंवा भोगावं लागत नाही. विकार, हिंसा, प्रमाद याने जर प्रायश्चित्त न घेता अधिकृतीचा आचार केला आणि थोर प्रेमोपाय घडला तर तरी त्याला देहविद्या होते. प्रायश्चित्त न घेता समान वृत्तीचा आचार केला, सामान्य प्रेमोपाय घडला तर देहविद्येची स्थिती होते. आता ह्या विकार प्रमादामध्ये सुद्धा 2 प्रकार असतात, अवचटे सेवनेचा आणि आवृत्ती सेवनेचा. अवचटे म्हणजे एखाद्या पुरुषाला पदार्थाची आसक्ती नाही, इच्छा पण नाही, परंतु अचानक बलात्कार आहे, ऍक्सिडेंटली ही क्रिया जर घडून गेली त्याच्याकडून, त्याला अवचटे सेवनेचा पुरुष म्हणतात. या पुरुषाला दोषाचा पोळ असतो, दुःख असतं, आपल्याकडून घडून गेलेल्या क्रियेची जाणीव झाल्यामुळं तो अधिकाधिक पोळत असतो. आणि हाच पुरुष प्रायश्चित्तानंतर अधिकृतीचा आचार पण करू शकतो. का तर नकळत घडलेल्या क्रियेचा त्याला पश्चाताप होतो, त्या चुकीची त्याला जाणीव होते, परिणाम त्याला दिसायला लागतो आणि म्हणून तो जास्त पोळ करू शकतो, अधिकृतीचा आचार करू शकतो. दुसरा आहे आवृत्ती सेवनेचा. या पुरुषाला या पदार्थाची आसक्ती मात्र होती आणि त्यामुळे त्यांनी पुन्हा पुन्हा ती क्रिया केली. म्हणजे एखाद्या अनुसरल्या पुरुषांनी स्त्रीबरोबर कायमचे सतत संबंध जर केले तर त्याला आवृत्ती सेवनेचा, म्हणजे त्याला ती सवय होऊन गेलेली असल्यामुळे आवृत्ती सेवनेचा म्हणताय. हा पुरुष प्रायश्चित्तानंतर मोठ्या प्रयासाने समान वृत्ती आचार करू शकतो. अधिकृतीचा आचार त्याच्याने शक्य होत नाही. हे जरी केलं, त्यांनी प्रायश्चित्त केलं, समान वृत्तीचा जरी आचार केला तरी पुनःसंबंध मात्र ह्या अशा प्रमादी याला घडत नाही. म्हणून अनुसरण करणं सोपं आहे, परंतु ते सिद्धीस नेणं खूप अवघड आहे. प्रयत्न केला तर परमेश्वर नक्कीच सहाय्य करतात. हे तत्वज्ञान पूर्णपणे समजून उमजून आपण काय करतोय, कशासाठी करतोय आणि काय केलं तर आपल्याला काय भेटणार आहे, हे सर्व
लक्षात घेऊन जर आपण पुढं ही साधना या साधनेवरच्या रस्त्यावरती चालत राहिलो तर नक्कीच परमेश्वर प्राप्तीसाठी आपल्याला हा विकार अडथळा ठरू शकत नाही. मागच्या वेळेस मी याविषयी चर्चा केली होती की विकारांनीच परमेश्वर दुरावू शकतो, परमेश्वर दूर जाऊ शकतो, पण ह्याच विकारांनी आपल्याला परमेश्वर प्राप्त सुद्धा करता येऊ शकतो. कारण विकारामध्ये अनेक प्रकार आहे. सात्विक विकार, तामस विकार, राजस विकार, आणि जशी प्रवृत्ती आपली, जशी प्रकृती, तशानुसार तो विकाराचं काम आपल्याकडून होत असतं. एखाद्या राजस प्रवृत्तीचा जो व्यक्ती आहे त्याला त्याच्याकडून त्याच पद्धतीचे विकार घडले जातात. तो राजकारणात जाईल, मोठेपणा निर्माण करण्याचा प्रयत्न करील, स्वतःच्या त्या स्वार्थासाठी कितीतरी पापरूप क्रिया घडेल. म्हणजे तो धर्मापासून तर दूर जाणारच, परंतु अनंत दुःखाला सुद्धा प्राप्त होणार. तामस प्रवृत्तीचा जो विकार असतो तो चंगळवादी प्रवृत्तीचे विचार लोक, आणि आजही अनेक ठिकाणी चंगळवाद पसरलेला आहे. सात्विक विकार जो आहे तो चांगलं ऐकणं, चांगलं बोलणं, चांगल्याची संगत ठेवणं आणि त्यातून आपले जीवनमान चांगलं करण्याचा प्रयत्न करणं हा सात्विक विकार आहे. आणि निर्गुण निराकाराचा जो विकार जर आपण म्हटला तर परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने सत्याची ओढ लागलेली, आणि मग जे प्रापंचिक ज्या गोष्टी आपल्याला परमेश्वर कृपेने किंवा पूर्वकर्माने मिळालेल्या आहेत त्याचा योग्यपणे वापर तो करत असतो. पूर्वकर्माने आपल्याला पैसा भेटला, पैसा हा प्रपंच आहे आणि त्या पैशापासून आपण धर्मापासून दूर जाऊ शकतो, परंतु त्याच्यामध्ये निर्गुण निराकाराचा जर विकार असेल तर तोच पैसा तो धर्माच्या उपयोगी लावून परमेश्वराला प्राप्त करू शकतो. फुलं असतील, क्रिया असतील अन्नदानाच्या किंवा धर्माला घर देण्याच्या उद्देशाने किंवा शुश्रूषा करण्याच्या उद्देशाने, पडिल्याची शुश्रूषा करण्याच्या उद्देशाने तो आपला पैसा जर खर्च घालत असेल आणि त्या पद्धतीनं आपली मार्गक्रमणा करत असेल तर हाच विकार ऊर्ध्वगतीचा होऊन परमेश्वरापर्यंत त्याला ते घेऊन जाऊ शकतात. ह्या विकाराच्या चाली आहे. संबंधी विकारू, विकारी रसू, रसी अभिमुख, सेवानिवृत्ती, नावडत नावडत सेवितेची आवडून ठाके, आचाराचं सूत्र 113. आपण याच्यामध्ये कसा गुंतल्या जातो आणि कसं पुढं सरकतोय आपल्याला पण कळत नाही. नावडत नावडत आपण या गोष्टी करत असताना आपल्याला त्याच आवडायला लागतात आणि आपण त्यामध्ये अडकत जातो. विकाराच्या चाल ज्या आहे त्या आपल्या प्रकृती, आपल्या प्रवृत्तीनुसार, आपल्या ज्ञानाच्या जाणीवेनुसार होत असतात. आणि म्हणून या 3 प्रकारचा जो विकार आहे, 4 प्रकारचा जो विकार आहे जर आपण समजून घेतला तर आपल्याला लक्षात येईल. त्याच्यातला सात्विक, निर्गुण सात्विक जो भेद आपल्या शास्त्रामध्ये आलेला आहे विकाराचा, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून सात्विक म्हणजे क्रिया करताना पुण्य हेतू आहे, त्यासोबतच थोडी कर्तेपणाची भावना, या सात्विक क्रिया म्हणतात. निर्गुणाची स्वामींनी सांगितली म्हणून क्रिया करतो, दुसरा कोणताच हेतू नाही, स्वकर्तेपणाचा भाव नाही, आपल्याला जे जे आवडते ते ते चांगले ते देण्याचा भाव साधनवंताला आपण देत असतो. यातही राजस, तामस, सात्विक व निर्गुण भाव निर्माण होतात व त्यानुसार साधकाला फायदा तोटा होत असतो. जसा भाव तसा स्वीकार, अशा ह्या विकाराची चाल असते. म्हणून विकार हा कितीही आपण स्पष्टीकरण जर केलं आणि कितीतरी वेळेच्या माध्यमातून समजून घेण्याचा जरी प्रयत्न केला तरी आपल्याला त्याच्यावरती सवयीनं, संयमाने काबू आपण, संयम आपण ठेवू शकतो आणि सतत आपल्या डोक्यामध्ये आपल्याला त्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. परमेश्वराने विकाराची शेवटची मर्यादा सुद्धा आपल्याला सांगून ठेवलेली. एकदा आचार्य सहज देवाला विचारतात का जी विकाराची कवन मर्यादा, म्हणजे या विकाराला मर्यादा काय, कुठपर्यंत हा जीव विकारा
जाऊ शकतो, तर सर्वज्ञ त्यावेळेस सांगतात, वानर्या बाहेरी बैसल्या परतोनी पाहिल्या अमेद्य विकारू. तर आपण ज्यावेळेस स्वभावाला जातो आणि स्वभावाला गेल्यानंतर आपलं जे कार्य असतं पोट साफ करण्याचं, ते झाल्यानंतर आपल्याला ते बघावं असं वाटणं हा सर्वात शेवटचा विकार परमेश्वराने सांगितलेला आहे. आणि म्हणून याच्यावरती ताबा मिळवणं हे कधी होऊ शकतं का आपल्याला वाईट गोष्टी न पाहण्याची सवय जर आपण लावलेली असेल, अगोदर तो संस्कार आपल्याला चिकटलेला असेल, त्यावेळेसच हे होऊ शकतं. यावर परत आचार्य विचारतात, जी तरी ऐसा विकार कवनाच्यानी न तेजे तरी संन्यास तो कैसा. परमेश्वर स्पष्ट सांगतात, वानर्या ये दशे कार्य संन्यासवाती परी कारण संन्यासू नाही. ज्या गोष्टी कार्याला येतात त्या कार्याला का येतात, तर कारणामुळं. कोणतीही गोष्ट कारणाशिवाय कार्याला येत नाही हा सिद्धांत आहे. म्हणून कार्य काय आहे त्याच्यानुसार कारण आपण समजून घेतलं पाहिजे. ते कारण जर आपण संपुष्टात आणलं, त्याच्यावर जर आपण संयम ठेवला आणि त्यानुसार जर आपण आपली धार्मिकता सांभाळण्याचा जर प्रयत्न करायला लागलो, तर नक्कीच यावरती आपण विजय मिळू शकतो. म्हणून विकार हा छोट्या छोट्या गोष्टीतून आपण संयमापर्यंत गेलो पाहिजे. आपल्याला कपड्यांचा संग्रहाचा मोह होणं, पैशाच्या संग्रहाचा मोह होणं, आपलं आंतरिक मन समाधानी नसणं, हे विकाराचंच लक्षण आहे. आणि म्हणून विकार आपल्याला समजला की त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न आपण नक्की केला पाहिजे. आणि म्हणून जीवाच्या प्रथम दोषामध्ये परमेश्वराने हा विकार स्पष्ट सांगितलेला आहे. यावरती खूप मोठं स्पष्टीकरण आपण करू शकतो, परंतु आपल्याला मर्यादा असल्यामुळं आणि पुढं आपल्याला जायचं असल्यामुळं आपण पुढं जाणार आहोत. जीवाचा दुसरा दोष परमेश्वराने विकल्प सांगितलेला आहे. आणि हा विकल्प मात्र मनोधर्माने निर्माण होत असतो. विकल्पाचं जे साधन आहे, विकल्पाचं जे ठिकाण आहे ते मनोधर्म आहे, आपलं मन आहे. आपल्या मनामध्ये अनेक गोष्टी येत असतात आणि ह्या गोष्टी येण्यापाठीमागं मात्र विकाराचा असतो. म्हणजे विकारातून विकल्प, विकल्पातून आपण स्वभाव, अशा पद्धतीने एकातून एक जन्माला येत असतं आणि तो जन्म पुढं आपण घेऊन जात असतो. आणि म्हणून या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. विकल्प हा जो आहे, आपल्याला एकच देवताजनित विकल्प माहिती, पण विकल्पाचे बरेच प्रकार आहे आणि त्या विकल्पाचे प्रकार आपण जर समजून घेतले तर त्यातून आपण नक्की बाहेर पडू किंवा बाहेर पडण्याचा प्रयत्न करू शकतो. विकारातूनच मनाच्या अधिष्ठान युक्तत्वामुळे विकल्प निर्माण होत असतो. ध्येय अधिष्ठान युक्तत्वामुळे स्वभावाची कार्यसिद्धी दिसू लागतात. आचाराच्या सूत्रांमध्ये परमेश्वरांनी ही विकल्पाची एक व्याख्या केलेली आहे आचार स्थळामध्ये. आणि शरीर ईश्वर बुद्धी, मग पवित्र अपवित्र, सुची असुची, विटाळ योमादिक मनिकाची म्हणून विकल्प. आपल्या मनामध्ये तुझं माझं, पवित्र अपवित्र, छोटं मोठं, अशा अनेक गोष्टी घडत असतात. आणि ह्या विकल्पाचा जर आपण विचार केला तर आपण क्षणोक्षणी पावलोपावली विकल्प भावत असतो. सुरुवातच आपल्यापासून होत असते. आपण जातीमध्ये अटकतो. हा सर्वात मोठा विकल्प, हा ह्या जातीचा, तो त्या जातीचा, मी ह्या जातीचा, तो श्रेष्ठ हा कनिष्ठ, हे घाण आहे ही स्वच्छ आहे, अशा अनेक गोष्टी विकल्पामध्ये येतात. आणि हा विकल्प जर आपण समजून घ्यायचा म्हटलं तर एवढा सोपा नाहीये. विकार जसा मोठा आहे तसाच विकल्प सुद्धा मोठा आहे, परंतु याच्यावरती संयम ठेवण्याचं एक छोटंसं प्रमाण आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे. विकल्पाच्या अगोदर परमेश्वराने विकार सांगितला आणि म्हणून जर जो साधक विकारावरती काबू मिळवेल, विकारावरती संयम ठेवेल, तो मात्र विकल्पावरती कधीच जाऊ शकत नाही. हे अप्रत्यक्षरित्या परमेश्वराने आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. म्हणून आज आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की जे लोक विकल्पजनित क्रिया करतात, की जे परमेश्वराच्या तत्व सिद्धांतात बसत नाही,
एवढा अभ्यास झालेला असतो, परमेश्वराने एकनिष्ठ भक्तीचा हट्ट धरलेला आहे. आणि विकल्प म्हणजे पर्याय. परमेश्वराच्या ठिकाणी कोणाला तरी बघणं, परमेश्वराच्या ठिकाणी कोणाकडे तरी अपेक्षा करणं, याला विकल्प म्हटलं गेलेलं आहे. आणि परमेश्वराने तर स्पष्ट सांगितले, परमेश्वराला येऊ नाही, पर्याय नाही. म्हणजे परमेश्वराला पर्यायच नाहीये. पर्याय नसताना परमेश्वराने स्पष्ट सांगितलेलं असताना आपण परमेश्वराच्या ठिकाणी पर्याय निर्माण करतो, पर्याय व्यवस्थाची अपेक्षा करतो. याचा अर्थ अप्रत्यक्षरित्या परमेश्वराबरोबर आपण विचार करतोय. आणि म्हणून हा विकल्प जो आहे, त्या विकल्पामध्ये मात्र जो नामधारकीय असेल किंवा वास्तविक असेल किंवा साधुसंत असेल, हे सर्वच त्यामध्ये येतात. विकारामध्ये संस्कार लागतात नामधारकाला किंवा वासनिकाला, परंतु विकल्पामध्ये संस्कार न लागता नामधारकही विकल्पातून जाऊ शकतो, वासनिकही जाऊ शकतो, साधू संत पण जाऊ शकतात. म्हणून विकल्पापासून जितकं आपल्याला वाचता येईल तेवढं आपण वाचलं पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराने ह्या विकल्पावरती अनेक लीळेच्या माध्यमातून प्रकाश टाकलेला आहे. एकदा आचार्य विचारतात की जी ज्ञान भक्ती वैराग्य एके मोजके एके अमोजके, तरी मोचक ते येथीचे आणि अमोचक ते अन्य महात्म्याचे, ते येथीच्या राजाचे कवने धर्मे असे पा. तर सर्वज्ञ स्पष्ट त्यांना सांगतात, विकल्प त्रुटी अन्य महात्म्याशी साजते. विकल्प त्रुटी अन्य महात्म्याशी साजते म्हणजे ईश्वर मार्गीचे जे विटाळजनित विकल्प रहित असतात, तर ते विकल्प त्रुटी किंवा विकल्पातून बाहेर पडलेले असतात. परंतु अन्य महात्म्याशी जे आहे त्यांच्यामध्ये जरी विकल्प नसेल, ते आणि आपले हे सारखेच जरी असले, परंतु ते अन्य मार्गाचे जे असतात ते ज्ञानयुक्त नसल्यामुळं तो जो विकल्प त्यांच्या मनामध्ये आहे आणि आपल्या मनामधला जो विकल्प, यात खूप फरक आहे. कारण आपण परमेश्वराच्या ठिकाणी दुसऱ्याला कोणाला बघत नाही, हे आपलं मूळ तत्व आहे. आणि हेच मूळ तत्व असतानाही आपल्या मनामध्ये विकल्प येतो, म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी पाहण्याची दृष्टी निर्माण होते. याचा अर्थ त्याच्यामध्ये आणि परमार्गाच्या किंवा अन्य मार्गाच्या साधकांमध्ये काही फरक राहत नाही. परंतु परमेश्वर स्पष्ट सांगतात का येथीचा जो असतो तो ज्ञानयुक्त असतो आणि ज्ञान घेऊनही विकल्प निर्माण झालेला असतो. त्याला तसं अगोदरच ज्ञान नसल्यामुळं तो विकल्प आहेच मनामध्ये, म्हणून त्याच्यात आणि याच्यात काही फरक राहत नाही. आणि म्हणून विकल्प हा परमेश्वराने अनिष्ट सेवेतो विकल्प संचरे, अपर धर्माचे धारण याते विकल्प बोलीजे, अशा अनेक सूत्रांमधून या विकल्पाची व्याख्या आपल्याला परमेश्वराने सांगितलेली आहे. खरं म्हणजे विकल्प आपल्या अभ्यासामध्ये अनेक वेळा शब्द येत असतो. विकल्पजनित क्रिया किंवा हा काय विकल्प लावलेला आहे, म्हणजे एक प्रकारे परमेश्वराच्या धर्मामध्ये ह्या गोष्टीला कोणत्याही प्रकारची थारा नसणे, आणि ती गोष्ट आपण बघितली की आपल्याला ती विकल्प जनित वाटतं, म्हणजे परमेश्वराच्या धर्माला पर्याय वाटतो. म्हणून परमेश्वराने या विकल्पाचा पूर्णपणे निषेध केलेला आहे. आणि ह्या विकल्प संचार जर झाला तर तो जीव आहे तो धर्मापासून जाऊ शकतो आणि गेलेलाच असतो. अप्रत्यक्षरित्या परमेश्वर आपल्याला हे सांगतात आणि अनेक वेळेच्या माध्यमातून आपल्याला या गोष्टींवरती प्रकाश टाकलेला परमेश्वराने दिसलेला आहे, दाखवलेला आहे. ज्याप्रमाणे आपण विकाराची गोष्ट बघितली त्याचप्रमाणे आपण विकल्पाची गोष्ट सुद्धा बघू शकतो. विकारामध्ये जसे फरक असतात, फरक दाखवलेले आहे, त्या पद्धतीनेच आपल्याला विकल्पावरती सुद्धा विचार करता येईल. कारण विकार आणि विकल्प हे जोडूनच असतात.
आणि ते जोडून असल्यामुळं आपल्याला विकाराचा जितका विचार करायचा आहे तितकाच विकल्पाचा सुद्धा विचार करायचा आहे. आपल्याला लीळाचरित्रामध्ये जाऊन विकल्पाच्या संदर्भात परमेश्वराने सांगितलेल्या लीळा किंवा सूत्रपाठात जाऊन विकल्पाच्या संदर्भात सांगितलेल्या जे वचन आहे ते अभ्यासावं लागतील. आणि ते अभ्यासल्यानंतर आपल्याला त्याची लांबी रुंदी खोली कळू शकते. विकल्पाची जी चाल आहे यात सुद्धा 3 प्रकार येतात. एक देवताजनित विकल्प म्हणजे परमेश्वरावरील श्रद्धा जाऊन परमेश्वराच्या समर्थवादावरती संशय येऊन देवतेवरती श्रद्धा येते. हा सर्वात मोठा विकल्प सांगितलेला आणि ह्या विकल्पातून नामधारक पण जातो, वासनिक पण जातो, साधू संत पण जातात. परमेश्वर सर्व सहन करू शकतात परंतु हे नाही सहन होत. कारण एकनिष्ठतेला बाधा येते आणि परमेश्वराच्या भक्तीला सर्वात मोठा अडथळा तो ठरतो. दुसरे विचिकित्सारूप विकल्प म्हणजे उत्तम, मध्यम, पवित्र, अपवित्र, छोटे मोठे असे विभागणी करणे म्हणजे हा विचिकित्सारूप विकल्प आपल्या मनामध्ये जर निर्माण झाला तर आपल्याला दुःखाला ते घेऊन जात असतं. आणि संकल्प विकल्प रूप विकल्प जो आहे 3 प्रकारचा, मनोरथ मनमाळका आपण जे करतो ते करावं असं वाटतं, हे करावं असं वाटतं, याला ते सांगावं असं वाटतं, त्याच्याकडून ते ऐकावं असं वाटतं, हे ज्या मनमाळका ज्या असतात, कल्पाकल्प म्हणजे कल्पना करणे आपल्या मनामध्ये, तो 3ऱ्या प्रकारचा जो विकल्प आहे ते आपल्या मनामध्ये सतत चालू असतात. आपण लहान मुलं जर बघितले तर ते एकटेच आपापली बडबड करत असतात. काय बोलतात, कशासाठी बोलतात, कोणत्या उद्देशाने बोलतात काही कळत नाही. का? ते डिस्टर्ब असतात. चिकित्सा मनामध्ये असते, अनेक प्रश्न असतात परंतु ते ना विचारता येत ना समजून घेता येत, म्हणून ते त्यांच्या याच्यामध्ये रममान नसतात. तर असा हा विकल्पी जो जीव असतो ना त्याच्या मनामध्ये रममान असतो. आणि म्हणून विकल्प हा जो विषय त्याची जी चाल आहे ही आपण जर समजून घेतली तर खूप सोपी होऊन जाईल. परंतु आपण विकल्पाचा विचार करत असताना एक अत्यंत महत्त्वाचा विकल्प आपण लक्षात ठेवला पाहिजे की परमेश्वराच्या ठिकाणी कोणाला तरी बघणं आणि ते बघणं हा सर्वात मोठा विकल्प आहे. बाकीच्या गोष्टी आपण समजू शकतो, छोट्या मोठ्या, आपण कितीही मोठे साधक असेल, कितीही ज्ञानी असेल तर परमेश्वर स्पष्ट सांगता अभिलाषा निवर्ते तरी सूची असुची न जाय. म्हणजे पूर्णपणे अभिलाषा निवर्तली आहे एखाद्या साधकाची, त्याला कशाची अपेक्षा नाही, फक्त परमेश्वर व्हावा हीच अपेक्षा. आणि हाच त्याच्या मनामध्ये जर स्वार्थ दाटलेला आहे तरी पण त्याच्यामध्ये सूची असुची, शुभ अशुभ ह्या ज्या गोष्टी आहे या मनातून जाणं एवढं सोपं नाही म्हटले. आणि म्हणून परमेश्वराने जरी विकल्प आपल्याला सांगितला आहे तर तो विकल्प बाकीचा जो विकल्प आहे त्या विकल्पापेक्षा देवतेच्या ठिकाणी परमेश्वराला बघणं किंवा जीवाच्या ठिकाणी परमेश्वराला बघणं हा जो विकल्प आहे हा सर्वात धोकादायक आणि घातक आपल्याला परमेश्वर मार्गाला ठरू शकतो. परमेश्वराने विकल्पाच्या खूप सुंदर अशा व्याख्या केलेल्या आहे. अपेक्षापूर्वक अन्य धर्माचा अंगीकार या ते विकल्प बोलीचे म्हणजे काहीतरी अपेक्षेने, स्वार्थाने, दृष्टपर हेतूनी काही गोष्टीचा जर आपण संग्रह करत असो किंवा काही गोष्टीचा जर आधार घेत असो, जसं की ज्योतिषशास्त्र असेल, वास्तुशास्त्र असेल, परमेश्वर समर्थ आहे आणि त्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून जर आपण राहिलो तर परमेश्वर आपल्याला सहाय्य करतील. ही निष्ठा न ठेवता कशाचा तरी आधार घेणं जीवन जगण्यासाठी म्हणजे अपेक्षापूर्वक काही गोष्टीचा जर आपण अंगीकार केला तर त्याला विकल्प म्हणतात. आणि म्हणून विकल्प धर्म करत असताना आपण या गोष्टीचा जरूर विचार केला पाहिजे की आपल्याला कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही,
कोणत्याही गोष्टीचा आधार घेण्याची गरज नाही आहे, पण परमेश्वरावरती ती निश्चित निष्ठा आपली जर असेल तरच या गोष्टी होऊ शकतात, अन्यथा एवढं सोपं नाही. परमेश्वराला सोडून देवतेवरती मुंचविती म्हणजे मुक्तीला नेण्याची बुद्धी, श्रेष्ठ बुद्धी, किंवा जर आपण देवतेच्या परमेश्वराच्या ठिकाणी देवतेला बघायला लागलो तर आपल्या मनामध्ये जी किंवा आपल्या पूर्वकर्मानुसार किंवा प्रयत्नानुसार जे आपल्याला ज्ञानशक्ती निर्माण झालेली असते किंवा बोध निर्माण झालेला असतो त्या क्षणी त्याची ज्ञानशक्ती निघून जाते. परमेश्वर आज्ञा अतिक्रमी तर माया बोधहारी, म्हणजे परमेश्वर दयाळू माळ कृपाळू आणि देणारा असल्यामुळं परमेश्वर आपल्याला बोध देतात, ज्ञान देतात. पण आपण जर विकल्प रूप क्रिया केली आणि या धर्माला बाधक ठरलो तर परमेश्वर मात्र तो बोध काढून घेत नाही. का? तर परमेश्वर देणारा असल्यामुळं. पण त्या ठिकाणी माया कार्य करते. ती माया त्या जीवाचा बोध हरण करते, म्हणजे काढून घेत असते. मग ते शब्द रूपाने फक्त तो आपल्याला तो व्यक्ती दिसतो, पण आपल्याला ते कळत नाही. परंतु बाह्य अंगाने जर आपण काही गोष्टी समजून घेतल्या त्याच्या लक्षणाने, तो विकार आणि विकल्पाचे लक्षण आपल्याला जर माहीत असेल तर आपल्याला त्या व्यक्तीची ओळख करता येते. आणि अशा व्यक्तींपासून आपण नक्कीच सावध राहिलो पाहिजे. कारण संगत, त्या संगतीतून निर्माण होणारा स्वभाव किंवा संस्कार आणि तशीच आपल्याला चाल निर्माण होत असते. परत अशा व्यक्तीच्या ठिकाणी आपल्याला माहीत झाल्यानंतरही आपण क्रिया केली तर तशीच चाल सुद्धा आपली निर्माण होऊ शकते. म्हणून नकळत आपल्याकडून घडणारी क्रिया आणि कळत घडणारी क्रिया याच्यामध्ये खूप फरक आहे. खरं म्हणजे या विषयावरती खूप बोलता येईल, याच्याविषयी खूप मतांतर पण असू शकतं. परंतु चिंतनातून आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की एखादे साधक आहे आणि त्या साधकाच्या संदर्भात आपल्याला विकाराच्या किंवा विकल्पाच्या गोष्टी माहीत आहे. पूर्णपणे माहीत असतानाही आपण समवृत्ती ठेवून त्यांच्या ठिकाणी जर क्रिया केली तर आपली सुद्धा त्याच पद्धतीने त्याच रस्त्याने चालू होण्याची शक्यता निर्माण होते. कारण संस्कार तशा पद्धतीने चिटकतात. आणि म्हणून जर माहीत नसेल तर अत्यंत प्रेमाने ती क्रिया आदरपूर्वक विनंतीपूर्वक केली गेली पाहिजे, समभावाने केली गेली पाहिजे. परंतु पूर्णपणे माहीत असतानाही आपण जर त्याच भावाने जर करायला गेलो तर ते संस्कार नक्कीच आपल्याला चिटकतात. आणि म्हणून आपण क्रिया करताना सुद्धा या गोष्टीचा खूप विचार केला पाहिजे. परंतु ती दृष्टी पण आपली निर्माण झाली नाही पाहिजे की ते तसे असतील का, हे तसे असतील का. आपल्या मनामध्ये मनमतांतर सुद्धा या गोष्टीविषयी निर्माण झालं नाही पाहिजे. म्हणजे धर्म हा सांभाळताना आपल्याला खूप तारेवरची कसरत असते. तो बॅलन्स आपल्याला सांभाळता आला पाहिजे. पण ती जर दृष्टी निर्माण झाली, प्रत्येकाकडे जर आपण त्याच नजरेने जर बघायला लागलो, त्याच संशयाने जर बघायला लागलो तर मात्र आपण परमेश्वरापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून ज्यांचं माहीत नाहीये ते आपल्यासाठी अधिकरण आहे किंवा ते तसे नाही अशी भावना ठेवून त्यांच्या ठिकाणी क्रिया करणं, प्रार्थना करणं, त्यांचं भजन पूजन करणं ही आपली प्रथम ड्युटी आहे. पण ज्यांचं माहीत आहे त्यांच्यापासून कधीही कुशलतेने दूर राहणं हे शहाणपणाचं धर्माच्या अनुषंगाने ठरतं. म्हणून आपण विकल्प हा जो विषय, विकार हा विषय हा हाताळताना आपल्याला खूप तारेवरच्या कसरती आहे. आणि म्हणून नामधारक वासनिकांना किंवा जे भक्त लोक आहेत त्यांना या गोष्टीचा विचार करावा लागतो. पण विचार करताना कोणीही दिसत नाही. परंतु बाह्य अंगाने प्रमाणातून आपल्याला हे ओळखता येतं की जे कोणी इतर अपेक्षापूर्वक इतर गोष्टीचा अंगीकार करतात, अपेक्षापूर्वक इतर गोष्टीचे आधार घेतात, ते मात्र आपल्या धर्माला बाधक आहे आणि त्यांच्यापासून आपण दूर राहिलो पाहिजे. म्हणजे साधू संत जर असेल तर ते अगोदरच्या विकारावरतून गेल्यामुळेच ते विकल्पावरती गेलेले आहे, विकल्पाला शरण गेलेले आहे, शरण जाताना दिसतात. हे जर आपण समजून घेतलं तर सोपं होऊन जाईल. विकल्पाने संचार झाल्याबरोबर तो जीव जसा जातो धर्मावरून तसा विकारातून सुद्धा तो मग वाचू शकत नाही. विकल्प संचार मात्रे जाय तैसा विकारे न वचे.
परमेश्वराचं सूत्र आहे. खरं म्हणजे जर आपण सूत्रांचा अभ्यास केला, प्रकरण वश बघितलं, लिळांचा अभ्यास केला, तर आपल्याला कुठेही काही कशाची गरज पडत नाही. ते समजून उमजून घेऊन आपण आपली फक्त आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी त्या रस्त्यावरती सतत आपण चालत राहिलं पाहिजे. आणि हे चालत असताना हे जे वचनं आहे, हे ज्या लीळा आहे, आपल्याला सतत साथ देतात, आधार देतात आणि त्याच्यापासून वाचवण्याचा आपल्याला प्रयत्न करत असतात. विकल्प प्रमाद याला धर्मामध्ये उरीच नाहीये, म्हणजे कोणत्याही प्रकारचा पर्याय नाहीये. जसं विकार प्रमाद्यांनी प्रायश्चित्त घेतलं, अधिकृतीचा आचार केला, तर त्याला देहविद्यासारखं सुखफळ भेटतं किंवा अवगाळ्यात ठेवलं जातं. नरकात परमेश्वर त्याला जाऊ देत नाही. हे जे पर्याय विकार प्रमादियामध्ये सांगितले किंवा विकाराला सांगितले, तसे विकल्पाला कोणत्याही प्रकारचा पर्याय सांगितलेला नाही. हा विकल्प प्रमाद जो आहे तो विशिष्ट व्यक्तीसाठी सुद्धा लागू पडत नाही, तो सर्वांसाठी लागू पडतो. मग जो नामधारक असेल त्यांनी आत्ताच त्याला बोध झाला, उपदेश घेतला, परंतु पूर्णपणे धर्म न समजून घेता इतर गोष्टीचा सुद्धा अपेक्षापूर्वक अंगीकार करत राहिला, तरीही तो विकल्प प्रमादिया होतो आणि तो धर्मात परत येत नाही. आणि असे प्रयोग आपण एकामेकाकडे बघून करायचे असतात, समजून घ्यायचे असतात. माझा अनुभव सांगतो. सत्संगामध्ये मी निरूपण करत असताना काही लोक उपदेश घेतात, परंतु ते उपदेश घेतलेले जीव नंतर टिकत नाही. कालानुक्रमे कळतं की ते इतर देवतेची भक्ती, मिश्र भक्ती पण करायला लागले, काही लोक नॉनव्हेज पण खायला लागले. त्यावेळेस आपण जेव्हा परत जाऊन त्यांना निरूपण करतो आणि त्याच्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या मात्र डोक्यात ते घुसतच नाही. त्यावेळेस आपल्याला हे विकल्प प्रमादिया जो आहे त्याला पर्याय नाही हे लगेच लक्षात येतं, हे प्रचितीला येतं. हे अनुभव आपण जेव्हा आपल्या जवळ ठेवतो, त्या अनुभवातूनच आपल्याला वचनाची प्रचिती, लीळेची प्रचिती, ज्ञानाची, तत्वसिद्धांताची प्रचिती येत असते. ज्याला अनुभव नाही त्याला प्रचिती यायला थोडं कठीणत्व निर्माण होत असतं. आणि म्हणून हे अनुभव आपण जवळ ठेवले पाहिजे. असे कितीतरी लोकांकडे आपण बघून ते जे मिश्र भक्ती करतात, ते उपदेशी होते, देवपूजा करत होते, सर्व व्यवस्थित करत होते, नंतर मिश्र भक्तीला लागले किंवा त्यांनी कोणाच्या तरी सांगण्यात येऊन विकल्पासारखी क्रिया केली. त्यांना मात्र तुम्ही परत एकदा किती समजून सांगा, किती तत्व सांगा, सिद्धांत सांगा, आचार विचार प्रणाली सांगा, त्यांच्या डोक्यात ते घुसतच नाही. आणि म्हणून विकल्प प्रमादियाला उरी नाही असं सांगितलेलं आहे. त्यांनी किती प्रायश्चित्त केलं, तो प्रायश्चित्त वगैरे करतच नाही, त्याला कळतच नाही ती गोष्ट. परंतु जरी केलं तरी त्यातून तो बाहेर पडणं शक्य नसतं. आणि ह्या विकल्पामध्ये सर्वच येत असतात. प्रमाद जो आहे याच्यापासून वाचवलं तर आपण वाचू शकतो, हे परमेश्वर स्पष्ट सांगतात. तर त्याचे विविध प्रकार पण सांगितलेले. त्याच्यामधला विकार प्रमाद, विकल्प प्रमाद, हिंसा प्रमाद, निमित्त प्रमाद, गहाळ प्रमाद, क्षोभ प्रमाद. याच्यामध्ये सर्वात मेन म्हणजे आपली प्रकृती आणि प्रवृत्ती कशी आहे त्याच्यानुसार हे प्रमाद घडत असतात. आणि हे घडत असतानाच हा विकल्प प्रमाद जो आहे तो आपल्याला आक्षेपत असतो. आणि ह्या विकल्प प्रमादातून कुणीही वाचत नाही. कोणतीही गोष्ट करत असताना अत्यंत सावधपणे जपून केली पाहिजे. एखाद्या व्यक्तीला आपण निरूपण केलं, तो उपदेश घ्यायला तयार झाला, तर त्याच्यावरती आपण लगेच हट्ट न धरता थोडा अवधी जाऊन तो कशा पद्धतीनं धार्मिकता करण्याचा प्रयत्न करतोय, आपण सांगितलेली जी गोष्ट आहे तो करतो की नाही, तो कृष्ण भक्तीपर्यंत आलाय की नाही, एकनिष्ठ भक्ती करायला लागलाय की नाही, किंवा काही कर्मकांडातून तो बाहेर पडलाय की नाही, याचं आपण चिंतन केलं पाहिजे. त्याच्यावर नजर ठेवून मग त्याला ते प्रवृत्त केलं पाहिजे. पूर्वी साधू संत डायरेक्ट कोणाला उपदेश देत नव्हते, त्याला मार्गात राहायला सांगायचे. तो किती वेळा येतोय जातोय, दरवेळेस एखादी गोष्ट त्याला सांगितल्यानंतर तो करतोय की नाही, यानंतर तो उपदेश त्याला द्यायचा की नाही ते बाबा ठरवायचे.
तसंच दीक्षेच्या संदर्भात होतं. कोणीतरी आलं दीक्षा द्या म्हटलं, लगेच देत नव्हते. वर्ष 2 वर्ष त्याला ह्याच कपड्यांवरती मार्गात राहायला लावायचे. त्याची प्रवृत्ती प्रकृती समजून घेऊन मग त्याची दीक्षेचं निर्णय बाबा घ्यायचे. आजकाल काय झालंय की आज आपण गेलो, एखाद्या बाबाने विनंती केली मला दीक्षा घ्यायची आहे, बाबा लगेच हट्ट धरतात, लगेच दीक्षा देऊन टाकतात. का तर आपण नाही दिलं तर दुसरं कोणीतरी देईल, मग देऊन टाका. आणि यातून घाण होताना दिसते धर्मामध्ये. कारण संस्कार चिटकलेले राहतात, तो पक्का तेवढा नसतो, त्याला परिणामांची जाणीव नसते. आणि त्यामुळं मात्र तो दीक्षित जरी झाला, कपडे जरी त्यांनी घातले, तर त्याच्यामध्ये लगेच खूप मोठा बदल घडून तो धर्माला पक्का होत नाही. आणि त्यामुळे अनेक अडचणीला त्यालाही तोंड द्यावं लागतं आणि आपल्यासारख्या धर्मात असणाऱ्या लोकांनाही तोंड द्यावं लागतं. या लोकांकडे दुर्लक्ष करूनही उपयोग नसतो. कारण दुर्लक्ष जर केलं तर आपला हा तो धर्माचा विषय येतो आणि म्हणून त्यांच्यावरती फक्त लक्ष ठेवून, जेणेकरून धर्माच्या प्रती आपलं कर्तव्य आपल्याला निभावण्यासाठी एक दबावगट निर्माण करणं अत्यंत गरजेचं असतं. आणि म्हणून ज्या धर्मामध्ये चुकीच्या ज्या गोष्टी आल्या आहेत त्या धर्माला घातक आहे, परंतु हे आपण कोणीच थांबू शकत नाही. आज पण पॉप्युलेशन वाढलंय, धर्मप्रचाराच्या प्रसाराच्या माध्यमातून प्रत्येकाला एक इच्छा निर्माण झालेली आहे. साधू संतांच्या अस्तित्वाची लढाई ते निर्माण करतात आहे. त्यामुळं याच्यामध्ये स्पर्धा झालेली आहे. एका व्यक्तीनं मला 4 दिवसापूर्वी फोन केला. ते आहे महाराष्ट्रातले, पण बेंगलोरला सर्व्हिसला आहे. ते सर्व्हिसला असताना त्यांच्या मनामध्ये त्या गोष्टी निर्माण झाल्या आणि त्यांनी लग्न करायच्या अगोदर दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. मला जेव्हा फोन केला, माझ्या रेकॉर्डिंग ते ऐकत असल्यामुळे त्यांना एक वाटलं की आपण यांच्याशी बोलावं. त्यांनी मला जो निर्णय सांगितला, त्यांना मी स्पष्ट सांगितलं, तुमचा निर्णय ह्या जगात सर्वात मोठा आणि चांगला निर्णय, याच्या व्यतिरिक्त मोठा निर्णय नाही, याच्या व्यतिरिक्त चांगला निर्णय नाही. परंतु आज दीक्षा घेणं जितकं सोपं आहे तेवढं ते सिद्धीस नेणं सोपं नाहीये. आणि म्हणून तो नीट विचार करा. कारण आपला जो इतिहास आहे, आपल्या धर्माचा इतिहासात जर आपण जातो त्यावेळेस त्यागियांचा इतिहास आपल्याला लक्षात येतो की ज्यांनी संसार केलेला आहे, त्या संसारातून पोळ निर्माण करून, दुःख निर्माण करून, अनुभवून त्यातून धर्माला लागलेले आणि परमेश्वराच्या मार्गाला लागून परमेश्वर प्राप्त केलेला आहे. आजकाल लहान मुलं मुली मार्गात देण्याची प्रथा कधी निर्माण झाली माहीत नाही, परंतु हा प्रकार खूप वाढलाय. आणि म्हणून त्या मुलांना संसार काय असतो हे फक्त शाब्दरूपानेच अनुभवता येतो, शाब्दरूपानेच समजून घेता येतो. परंतु एक ते वय असतं, ते वयात आल्यानंतर ती राजस प्रवृत्ती, तामस प्रवृत्ती, शारीरिक ही काम करायला सुरुवात होते आणि त्यातून अनेक धोके त्यांना निर्माण होऊ शकतात आणि झालेले आहे. जेव्हा मी धर्मात फिरत असतो, अनुभव म्हणून बघत असतो, एक निरीक्षण करत असतो, काही साधू संतांशी चर्चा करत असतो, तर मला सर्वात जास्त प्रकार लहानपणापासून धर्मामध्ये असलेले जे जीव आहे, असमाधान प्रवृत्ती जी आहे ती तिथं दिसते. संस्कार घेऊन त्यागी जेव्हा तिथे जातात ते सुद्धा तिथं टिकूच शकत नाही, कारण ते मॅच होत नाही. हे लहानपणापासून मार्गात असलेले संस्कार आणि हे संसारातून तिथे गेलेले संस्कार, हे दोन्ही संस्कार टक्कर देत राहतात. त्यामुळं अनेक धर्मामध्ये, आपल्या धर्मामध्ये अनेक मार्गांमध्ये या गोष्टी निर्माण होतात. फक्त त्या सुप्त पद्धतीने असतात, ते आपल्याला दिसत नाही. पण आपण त्याचा विचार न करता त्या व्यक्तीला मी स्पष्ट सांगितलं की तुम्ही 4 मार्ग फिरा, आत्ताच सवय लावा. 8 दिवस, 10 दिवस, महिनाभर आपण नोकरीला सोडून येतोय, घरदार सोडून येतोय, तर ते सिद्धीस नेऊ शकतो का? आणि काय आपल्याला मिळवायचंय, ते आव्हान किती मोठं आहे याचा सर्वोपरी अभ्यास करून मग दीक्षेचा निर्णय घ्या. असेही आमच्या संपर्कात काही लोक आहे का भावनेच्या भरात कोणाच्या तरी सांगण्याच्या चर्चेत आले, लग्न झालेलं आहे, मुलं बाळ झालेले आहेत, जबाबदारी आहे, तिचा विचार न करता जातात. कोणी पळून जातात, कोणी साधू संत त्यांना घेऊन जातात
आणि ते दीक्षा घेतल्यानंतर थोड्याच दिवसात 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी परत ते कपडे टाकून रिटर्न येतात. याचा खूप मोठा परिणाम आजूबाजूच्या साधकांवरती होत असतो. आम्ही ज्यावेळेस सर्वदेश वास्तविक मंडळाच्या वतीनं दरी येथे आश्रम निर्माण केला, त्याचा मूळ उद्देश हाच होता की डायरेक्ट दीक्षा न घेता तुम्हाला ती एक सवय लावावी, घर सोडण्याची, नातेवाईकांपासून दूर राहण्याची, थोडे दिवस येऊन राहण्याची सवय लागल्यानंतर मग तो निर्णयापर्यंत लोकांनी जावं. परंतु तो काही अंशी सिद्ध झाला आहे आणि काही अंशी अडचणी पण निर्माण झालेल्या आहेत. त्या मॉक सायकॉलॉजीमध्ये कार्यक्रमांमध्ये 2 दीक्षा होत असतात आणि त्यांचं बघून काहींना प्रेरणा निर्माण होऊन 4 दीक्षा अधिक वाढतात. परंतु त्या दीक्षा घेतल्यानंतर त्यांना जेव्हा मार्गात राहण्याची गरज पडते किंवा इच्छा होते, तेव्हा मार्गामधल्या वातावरणाचं त्यांचं वातावरण सूट न झाल्यामुळं ते लोक परत रिटर्न जातात आपापल्या घरी. आणि रिटर्न गेल्यानंतर ज्या गावात ज्या नातेवाईकांमध्ये ते राहतात त्या आजूबाजूच्या लोकांमध्ये कोणी दीक्षा घेणार असेल तर तो थांबून जातो. तो म्हणतो दीक्षा घ्यायची, ह्याच कपड्यांवरती परत घरी यायचं आणि परत लोकांचे कसं तरी चुकीच्या नजरा, चुकीच्या शब्द आपण ऐकत बसायचे, त्याच्यापेक्षा दीक्षाच घेणं नको. म्हणजे आपण जो निर्णय घेतोय त्यातून कितीतरी गोष्टींवरती, कितीतरी लोकांवरती परिणाम होतोय, हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून विकार प्रमाद आणि विकल्प प्रमाद याच्यामध्ये थोडासा फरक जरी असला, परंतु जो विकाराने जातो तो विकल्पावरती जातो आणि तो विकल्पाने गेला म्हणजे कायमचाच जात असतो. म्हणून जीवाच्या दोषामध्ये बघत असताना सर्वात पहिले परमेश्वराने विकार, विकल्प आणि स्वभाव सांगितलेला आहे. हे ज्यावेळेस आपण समजून घेऊ तेव्हा आपल्याला लक्षात येईल की याचं वेटेज किती, याची किंमत किती मोठी आहे आणि याच्यापासून वाचणं किती अवघड आहे. कारण परमेश्वर म्हणतात याच्या व्यतिरिक्त हा जीव राहू शकत नाही, होऊ शकत नाही. त्याचं स्ट्रक्चरच मूळ विकारांनी बरबटलेलं आहे, विकारांनी नक्षिकांत भरलेला आहे. आचार्य ज्यावेळेस काहीतरी व्यापार करत असतात त्यावेळेस बाईसा देवाला सांगते की बघा देवा, आचार्य कसा निर्गुण निराकार दिसतोय. त्यावेळेस देव म्हणतात की हा नक्षिकांत विकारांनी भरलेला आहे, तुम्हाला हे दिसत नाही, समजत नाही म्हणे. म्हणून प्रत्येक जीवामध्ये विकार हा पूर्णपणे नक्षिकांत भरलेला असतो. फक्त त्याला वातावरण पोषक आणि अपोषक निर्माण होतं आणि त्या वातावरणानुसार ते कार्य करत असतं. आजकाल आश्रम थाटण्याच्या पद्धती निर्माण झालेल्या आहे मार्गामध्ये आणि या आश्रम पद्धतीमुळं जड चेतन पदार्थ जे आहे ते आपल्या साधकांसमोर सतत असतात. त्याच्यावरती काबू निर्माण करणं, त्याच्यापासून दूर राहणं आणि परमेश्वराला प्राप्त करणं ही गोष्ट तितकी सोपी नाही. म्हणजे आपला जो जीव आहे ह्या जीवामध्ये सर्व हे अगोदरच आहे, परंतु त्याला दाबून ठेवणं, थांबवणं आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणं, परत वातावरण पोषक असतानाही हे अत्यंत अवघड आहे. आणि म्हणून जड पदार्थ म्हणजे अन्नदानाच्या माध्यमातून विकार बळावत असतो. चेतन पदार्थ म्हणजे स्त्रीला पुरुषाचा आणि पुरुषाला स्त्रीचा संघ निर्माण झाला की प्रमाद बळावत असतो. आणि ही जी गोष्ट आहे ही काही अंशी चांगली आहे, काही अंशी अवघड पण आहे, परंतु अत्यंत आव्हानात्मक आहे. हे मात्र जर आपण समजून घेतलं तर ते लक्षात येईल. आणि म्हणून जीवाच्या दोषामध्ये विकारावरती आणि विकल्पावरती किती स्पष्टीकरण केलं तर कमी आहे. यात मात्र मी तुम्हाला मागच्या वेळेसच आव्हान केलं होतं की आपल्याला स्वतः लीळाचरित्रामध्ये जाऊन, सूत्रांमध्ये जाऊन विकाराचे, विकल्पाचे लीळा किंवा वचन बाजूला काढून त्याच्यावरती चिंतन मनन जर केलं आणि सतत आपल्या बुद्धीला आपण सांगत राहिलो की याच्यापासून आपल्याला वाचायचं, याच्यापासून आपल्याला दूर राहायचंय, तरच आपला हा परमार्गाचा जो प्रवास आहे, परमेश्वर प्राप्तीचा जो प्रवास आहे, हा सुखकर किंवा ध्येयापर्यंत जाऊ शकतो. हे सतत जर आपल्या मनाला आपण जर सांगत राहिलो तरच या गोष्टी होऊ शकतात, अन्यथा अशक्य गोष्ट आहे. पण तरीही परमेश्वराने ज्या अर्थी आपल्याला ही गोष्ट सांगितली त्या अर्थी या जीव हे करू शकतो. आणि परमेश्वराला अनंत जीव आजपर्यंत याच्या व्यतिरिक्त राहून प्राप्तीला गेले असतील यात कोणतीच शंका नाही.
कारण आपल्या समोर या चरित्रामध्ये गेल्यानंतर आचार्य असतील, मैंभट असतील, महादाईसा असेल, बाईसा असेल, अशी कितीतरी पात्र आहे का जे परमेश्वराला अनुसरले आणि त्या अनुसरणातून पुन्हा संबंधला जाऊन परमेश्वर प्राप्तीला गेले. ज्या अर्थी आपल्या समोर इतके आहे त्या अर्थी न दिसणारे कितीतरी अनंत असू शकतात आणि म्हणून अनंत उद्धरले, अनंत उद्धरायचे राहिले आणि म्हणून परमेश्वर हे कार्य सतत चालू ठेवतात. फक्त त्या अनंत उद्धारण्यामध्ये आपण आहोत आणि आपल्याला उद्धरून जायचंय हा विचार करून या दोषापासून जर आपण दूर राहण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण परमेश्वर प्राप्तीला जाऊ. खरं म्हणजे सर्व अभ्यासाचं कारण काय की आपण लोकांना खूप बघत असतो आणि ते आता पुढे जाऊन परमेश्वराच्या या दोषांमधले, हे जीवाच्या दोषांमधले परमेश्वराने सांगितले तत्वज्ञानात आपल्याला कळेल की आपण नेमकं आहोत कोण, आहे काय, आपण हे करू शकतो की नाही. तिसरा दोष जीवाचा परमेश्वराने सांगितलेला अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे स्वभाव. आणि शरीर ईश्वर बुद्धी निर्माण होणं हा विकल्प जसा निर्माण होतो अन्यथा ज्ञानाने जसा या जीवाला किंवा देवतेलाच आपण परमेश्वर समजायला लागतो त्याचप्रमाणे त्यामुळंच हे स्वभाव आपल्या शरीरामध्ये बळावतात. खरं म्हणजे प्रत्येक जीवामध्ये स्वभाव असतात, त्याला आपण अष्ट स्वभाव म्हणतो आणि ह्या स्वभावावरती परमेश्वराने मात्रा द्यायला सांगितली. परंतु आपण जर विचार केला मात्रा द्यायची त्यावेळेस आपण देऊ शकत नाही. परंतु जो जीव विकारावरती संयम ठेवू शकतो तोच विकल्पावरती संयम ठेवू शकतो आणि तोच स्वभावावरती संयम ठेवू शकतो. आपण जर उलटा विचार केला ना का ज्याचा स्वभावावरती संयम आहे तो मात्र विकल्प नाही आणि त्याच्यामध्ये विकार पण नाही, म्हणजे त्यांनी तो विकारलेला नाही किंवा विकार प्रमादी नाही असं आपण प्रमाणबद्ध तर्ककुतर्काने ओळखू शकतो किंवा समजू शकतो. म्हणून स्वभाव जे अष्ट स्वभाव आहे हे आपल्याला त्रासदायक ठरतात किंवा त्रास देतात की नाही देत, कोणाला देतात याचा जर आपण विचार केला तर आपल्याला त्या गोष्टी समजतील. या अष्ट स्वभाव क्षुधा, पिपासा, मल, मूत्र, शीत, उष्ण, भय आणि निद्रा हे अष्ट स्वभाव मुळातच आपल्यामध्ये असतात आणि ह्या अष्ट स्वभावावरती परमेश्वराने खूप सुंदर आपल्याला निरूपण केलेलं आहे कितीतरी सूत्रांच्या माध्यमातून. आजकाल आपल्यामध्ये लाईफस्टाईल बदलली आहे. खाण्याची वेळ, खाण्याच्या पद्धती, खाण्याचे प्रकार हे सारं बदलल्यामुळं आपल्या जीवनमानावरती खूप मोठा परिणाम झाला आहे आणि म्हणून आपण खूप व्याधीग्रस्त झालेलो आहे, आजारी झालेलो आहे. आपलं कोणाचं वजन खूप कमी, कोणाचं खूप वजन जास्त आहे, कोणी ह्या आजाराने त्रस्त आहे, कोणी त्या विचाराने त्रस्त आहे. अशी आपल्यामध्ये अस्वस्थता खूप दिसते आणि ती स्वस्थता जर निर्माण करायची असेल तर परमेश्वराच्या तत्वज्ञानात जर आपण गेलो तर आपल्याला कोणत्याही डॉक्टरकडे जाऊन पैसे खर्च करून हे उपाय करून घेण्याची गरज नाही आहे. आजकाल कितीतरी लोकांमध्ये मी फिरत असताना लोक डॉक्टरांची नावं सांगून माझी ती ट्रीटमेंट चालू आहे, मग ती ट्रीटमेंट चालू असताना मग मी सहज त्यांच्याशी चर्चा करतो तेव्हा लक्षात येतं की सकाळी असं खायचं, दुपारी तसं प्यायचं, इतक्याच वेळेला झोपायचं, असाच विचार करायचा, हे डॉक्टर ट्रीटमेंट देतात आणि त्याच्यानुसार हे करण्याचा प्रयत्न करतात. परंतु ते फॉलो किती दिवस करू शकतात, महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने. ती लाईफस्टाईल इतकी घातक आपल्याला झालेली, इतकी सवयीची झालेली आहे का आपल्याला डॉक्टरकडे जाऊन डॉक्टरांनी सांगितलं तरी आपल्याला ते करता येत नाही. पण परमेश्वराच्या परमार्गामध्ये ह्या गोष्टींवरती खूप खोलवर परमेश्वराने विचार करून आपल्याला तत्वज्ञान, आचार, विचार प्रणाली, तत्व सांगितलेले. त्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला कोणत्या डॉक्टरकडे जायची गरज नाही, कोणत्या व्याधीने त्रस्त, कोणत्या विचाराने त्रस्त होण्याची आवश्यकता नाही. आपण सतत स्वस्थ चित्त असलं पाहिजे, आनंदी दिसलो पाहिजे. परंतु जर आपण परमार्गात असूनही स्वस्थ चित्तता आपल्या मनामध्ये नसेल, समाधान प्रवृत्ती आपल्या मनामध्ये नसेल, आपण वैचारिक त्रस्त जर असेल तर आपण परमार्गाचे किंवा दैवराटीचे आहोत का याचा आपणच आपल्याला प्रश्न केला पाहिजे. म्हणून ह्या अष्ट स्वभावामध्ये आपण जेव्हा जाऊ त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की परमेश्वराने या सूत्राच्या माध्यमातून आपली लाईफस्टाईल कशी सांगितलेली, त्या लाईफस्टाईलनुसार जो साधक राहील, जगेल, तो मात्र परमेश्वराच्या या परमार्गात टिकेल आणि जो टिकेल तोच परमेश्वराच्या या ध्येयापर्यंत, परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जाऊ शकतो. यावरती आपण जीवाच्या या दोषामध्ये विकारापासून सुरुवात करून विकारावरती चिंतन केलं, विकल्पावरती चिंतन केलं. आपण तिसऱ्या
दोषाकडे वळत आहोत. अष्टस्वभाव, या अष्टस्वभावाच्या संदर्भात कितीतरी सूत्र परमेश्वरांनी सांगितलेले, कितीतरी याच्या माध्यमातून आपल्याला या गोष्टी समजून घेता येतील. तर ते शोधण्याचा चरित्रामध्ये जाऊन नक्कीच प्रयत्न करा. तुम्ही अभ्यासाला लागले आहे हे माझ्या लक्षात आलं आहे, कारण अनेकांनी मला प्रत्यक्ष प्रश्न विचारले, काहींनी हे रेकॉर्डिंग ऐकून फोन केले आणि त्यातून आम्ही निदान विचार करायला तरी लागलो, चरित्रात जायला लागलो, ते शोधायला लागलो आणि तसं राहण्याचा प्रयत्न करायला लागलोय. हे समजल्यानंतर खूप समाधान वाटलं. खरं म्हणजे या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात. हे जेव्हा कळालं तेव्हा असं लक्षात येतंय किंवा असं वाटतंय की आपण लेट झालोय. आणि असंही आपण आता परमेश्वर मार्गामध्ये लेट आलेलो आहे, परमेश्वर प्राप्तीच्या रस्त्याला लेट झालेलो आहे. परंतु लेट होऊनही आपल्याला थेट जायचंय आणि थेट जाण्यासाठी अभ्यासाशिवाय, ज्ञानाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून ह्या जीव आपण समजून घ्यायचा आहे. या जीवानी जीव जर समजून घेतला तर बाकी समजून घेण्यासारखं आपल्या तत्वज्ञानामध्ये तसं काही नाही आहे. कारण जीवानी जीव समजून घेतला आणि त्याच्यामध्ये अंतर्बाह्य जर त्यांनी बदल घडवला आणि त्या बदलातूनच आपोआपच आचाराकडे आपण झुकतो, तत्वज्ञानाकडे झुकतो आणि परमेश्वर ध्येयापर्यंत आपण जाण्यासाठी तयार होतो. खरं म्हणजे जीवानी जीव समजून नाही घेतला आणि बाकीचं सर्व समजून घेतलं तर त्यातून काहीच उपयोग नाही आहे. हे प्रथमच प्रास्ताविकतेमध्ये या मी गोष्टी स्पष्ट केलेल्या आहे. म्हणून जीवाने सर्वात जास्त चिंतन जीवाच्या दोषाचंच केलं पाहिजे. आपल्यामध्ये काय दोष आहे, तो दोष आपल्याला कळाला आहे, त्यातून आपल्याला कसं बाहेर पडता येईल, कसं ऊर्ध्वगतीला जाता येईल आणि त्या ऊर्ध्वगतीतून कसं परमेश्वराच्या प्राप्तीला आपल्याला जाता येईल, याचा जर त्यांनी चिंतन आणि विचार जर केला तरच ती गोष्ट होऊ शकते. परंतु आपण आपल्या प्रेमात जास्त पडलेला असल्यामुळं, आपण आपल्यावरती जास्त प्रेम करत असल्यामुळं आपल्याला आपल्या चुका, आपल्याला आपले दोष कधीच दिसत नाही. आणि म्हणून अन्य राटीमध्ये एक म्हण आहे किंवा एक संतांचे बोल आहे की जे दोष आपल्याला दाखवतात किंवा जे आपल्याला दोष सांगतात ते आपल्या शेजारी असले पाहिजे. आणि ते आपल्याला दोष दाखवणारे जर असतील तर त्याच्यातून आपण आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करून आपण बाहेर पडू शकतो. कारण आपल्याला आपल्या चुका, आपल्याला आपले दोष कधीच दिसत नसतं. आणि ते दोष दाखवणारे जर कोणी आपल्याला भेटले तर ते आपलं अवभाग्य आपण समजलं पाहिजे. परंतु नकारात्मक विचारातून आपण त्याच्याबरोबरती दूर जातो, त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो आणि तीच सर्वात मोठी नुकसान आपण आपलं करून घेत असतो. म्हणून आपण याचा विचार केला पाहिजे की परमार्गात राहत असताना आपल्याला कोण जवळ बाळगायचे, कोण आपल्याला काय सांगतात, त्याच्यानुसार आपण त्याला किती जपायचं. खरं म्हणजे माणसाची किंमत माणसाला येणं ही काळाची गरज झालेली आहे. आज आपल्या प्रत्येक वस्तूची आपल्याला किंमत आहे, पण माणसाला माणसाची किंमत नाही आहे. आणि तो किमतीवान मनुष्य शोधणं, सापडणं, भेटणं ही त्याच्यापेक्षा दुर्मिळातली दुर्मिळ गोष्ट झालेली आहे. कारण मनुष्य दुर्मिळ आहे, मनुष्य अनमोल आहे आणि खूप किमतीवान आहे. हे कधी त्या जीवाला कळत, जेव्हा त्या जीवाचा एखादा जवळचा जीव हे देह सोडून, हे शरीर सोडून किंवा हे जग सोडून जातो, त्यावेळेस खरं म्हणजे कळतं. आज हा जो अनुभव ज्याने अनुभवलेला नाहीये त्याला त्या माणसाच्या किमतीची किंमतच कळत नाही. ज्याला जो अनुभव आलेला आहे त्याला मात्र प्रत्येक माणसाची किंमत कळते आणि म्हणून तो जपण्याचा पण जास्त प्रयत्न करत असतो. म्हणून आपण या गोष्टीचा विचार, चिंतन पुढच्या सत्संगामध्ये करणार आहोत. त्याच्यावरती तुम्ही चिंतन करा, अभ्यास करण्याचा प्रयत्न करा आणि शोधण्याचा प्रयत्न करा. कारण संशोधनात्मक अभ्यास करणं हेच धर्मापर्यंत, परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जातं. आज लोक सर्वच अभ्यास करतात, वाचन करतात, ऐकतात, संवाद करतात, परंतु त्याचं चिंतन संशोधनात्मक करून, त्याचा विचार करून त्याच्यावरती जाणं ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया जो करेल तोच परमार्गात टिकेल आणि परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. या आजच्या 11व्या सत्संगामध्ये आपण दोषाच्या विचाराने विचार करतोय. पुढच्या सत्संगामध्ये आपण अष्टस्वभावाचा विचार करणार आहोत. प्रतिक्रिया नक्की कळवा. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.